काय झालं आई? काऊन रागात दिसायली एवढी तू? केशव, तू त्या बायकोला लय डोक्यावर चढवलंस बघ. अरे सकाळपासून 4 बाऱ्या सांगितलं असेल तिला चहा करून दे, चहा करून दे. एकदा तरी आणलाय का तिने? विचार बरं तिला तू. माहिले का काय बोलून राहिले काय माहित, किती वेळचे बसत येतं. आपल्या चुगल्या करत असतील, दुसरं काय येतं याला. सकाळी चहा केला होता की आणि पिला नाही का तू? अरे सकाळचाही चहा दिला नाही आणि त्याच्यानंतरही करून दिला नाही बघ. ती कोणत्या कामात असेल? वहिनीला म्हणाव की चहा करून दे म्हणून. ती कोणत्या गुणाची आहे? दादा, मला घरामागच्या आपल्या गार्डन मध्ये घेऊन जाय बरं का, रात्री आपण फिरायला जाऊ ता. हो चुटकी, तुला घेऊन जातो गार्डनला दाखवायला. तर मित्रमंडळींनो, ही आहे आमची नटखट आणि एकमेकांना टोकणारी फॅमिली. माझं नाव आहे बाबूराव आपटे आणि माझ्या बायकोचं नाव आहे शांताबाई आपटे. माझ्या बायकोचं नाव शांताबाई असलं तरी ती बिलकुल शांत नाही. आणि मी आहे या घरचा मोठा मुलगा. माझ्या बायकोचं नाव आहे मीना आणि मला एक छोटी मुलगी आहे, तिचं नाव आहे चुटकी. माझ्या लहान्या भावाचं नाव आहे केशव आणि माझी वहिनी शीला आणि त्यांचा त्रास देणारा एक मुलगा चिंटू. बाबूराव फॅमिली आपटे. सगळ्याचा नाश्ता करा, चहा करा, सगळ्याला नेऊन द्या आणि ती लहानी जाऊ मी नुसती झोपा काढती. तिला कोणी काही म्हणत नाही. माझ्या नावानं बोंबाबोंब. मीना हे आणून दे, मीना ते आणून दे, मीना चहा झाला का, मीना जेवण झालं का. मीना मीना सगळीकडे मीना. नेऊन घाला मीनाला खड्ड्यामध्ये एकदाच. ताई झाला का चहा? मीना तू कधी आली इथं? मी तर आताच आले की. काय झालं? काही नाही ग. आता चहा पाणी करावं म्हणलं, नंतर मग स्वयंपाकाला लागूता. हो स्वयंपाकाला लागता येते. तुम्ही पीठ चुरून चपात्या करा, मी भाजी करते. नाही आज मी चपात्या करत नाही. आज तू चपात्या कर, मी भाजी करते बघ. का? मला भाजी करायला आवडते, मी भाजीच करणार. नाही आज माझ्या पायामध्ये जरा दुखायले, मला चपात्या करता येणार नाहीत आज बघ. आज मी भाजी करते आणि तू चपात्या करून घे. यांची कोण कानं भरलीत की. बरं ठीक आहे, करते आज चपात्या मी. तुम्ही करा तोपर्यंत नाश्ता चहा पाणी. मी इकडचं घर आवरून घेते, झाडझूड करते जरा. आता कशी वटणीवर आली. मला रोज चपात्या बनवायला होती आणि आपण भाजी बनवते. घरातल्या कामाचं लय नेट लागतंय. हलके हलके काम करतो म्हणते. आता इथून पुढे मी चपात्या कधीच करणार नाही, फक्त भाजी करत राहील. रागात काऊन दिसायली आई? अरे 7 वाजून गेले तर अजून चहा आणला नाही बापा तुझ्या बायकोनं. आई सकाळची कामं राहतात ती घरामध्ये, करल की चहा. तू बायकोकडूनच बोलत जाय, दुसरं काही येते का तुला? बायको आली तेव्हापासून तुला मायबापाचं काही वाटना झाले. हे बघ आई, सकाळी सकाळी डोकं खाऊ नको. भांडणं कशाला करायली? येईल की चहा. थांब जरासं. वहिनीला तरी सांगतो, नाही तर मीनाला तरी सांगतो बघ. काय बडबड चालू आहे दोघाची? बाबा काय नाही हो, आईला सकाळी चहा प्यायची सवय असते ना, तर 7 वाजून गेले तर मला म्हणू लागली चहा भेटला नाही अजून. त्या दोघी सकाळी सकाळी चहा करून पितात, मला देत नाही ता. अगं शांता, जराशी घरात शांतता ठेव ग. तुम्हाला तर चुकीची मीच दिसते. तुम्हाला तरी दिलाय का चहा? अगं 7च वाजलेत, सकाळचे काय 10 वाजले नाही तर एवढे राग करू नको. चुटकी काय झालं बाई, काय झालं ग? चुटकी काऊन रडायली तू? मम्मी कुठे? काय झालं चुटकी? मम्मी मम्मी. बाळा काय झालं? कशामुळे रडायली चुटकी तू? चुटकी चुटकी काय झालं पिल्लू? चुटकी चॉकलेट कोण खाणार? चल तुला दुकानावर घेऊन जातो, आपण दुकानावर जाऊता, चॉकलेट घेऊता. मला चॉकलेट नको, मला आईस्क्रीम पाहिजे, आईस्क्रीम. पण चुटकी तू काय रडत होती बेटा? शिला, तिला स्वप्न पडला असेल ग. पण बाबा ती लयच रडली ना व. अगं शिला काही होत नाही, एवढं घाबरू नको. अगं चिंट्या लय रडायचं ग झोपीमध्ये. हो ना ताई, मला वाटलं कुठं बेडवरून खाली पडली की काय, म्हणून रडायली एवढं जोर जोरात. मीना तू जाऊन चहा ठेव, आम्ही तोपर्यंत जाऊन मस्त आईस्क्रीम घेऊन येतो चुटकीसाठी आणि चिंट्यासाठी पण आणतो. बाबा एवढ्या सकाळी सकाळी चिंटूला आईस्क्रीम आण ना, काय चॉकलेट नाही तर बिस्किटचा पुडा घेऊन या बघा. नाही मला बी आईस्क्रीम पाहिजे.
झाली आहे की सकाळ. कोणाला आईस्क्रीम पाहिजे, कोणाला बिस्किटचा पुडा पाहिजे, कोणाला चॉकलेट पाहिजे. अरे पोहे खावा सकाळी नाश्त्यामध्ये नाही तर रव्याचा उपमा असते, उपमा खाऊ शकता तुम्ही. शांता गप्प बस तू. आणू दे ले करायला बघ, काही म्हणू नको. शीला हिला चहा करून पाच बघ, नाही तर नुसती बडबड करत राहील किती वेळवी. चला रे पोरांनो चला, तुम्हाला आईस्क्रीम चॉकलेट काय पाहिजे ते घेऊन देतो, चला बरं. मीना चहा ठेव आणि एक कप मला बी टाक. हे ग तुम्ही खरं सांगा बरं, चहा पिला नाही का सकाळपासून? नाही हो आई, मी किचन मध्ये होते की. आता चहा ठेवलाय बघा, आता उकळतच असेल आणि नाश्ता बी बनवून आणते काहीतरी. हो ताई, मी पण तुमची मदत करायला येते, चला. बापो आई मी मागच उभी आहे, मला वाटलं गेली काय की. हिचा रागाचा चेहरा बघून मला घामच सुटला. बघितलं बघितलं किती खोट्या बोलतात दोघी जणी. दोघीने चहा करून पिला असेल, पण मला बोलतात की चहाच केला नाही अजून. हो हो आई, तू जे बोलायलीस तेच खरं असणार बघ. आता जर हिच्या तोंडी लागलो तर घराचं महाभारतच होईल. मित्रांनो, यापुढची स्टोरी बघण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. आणि आमची सासू शांताबाई पुढे शांत बसेल की नाही हे जाणण्यासाठी तुम्ही आमचा पुढचा एपिसोड नक्की बघा. चला तर मित्रांनो, या कहाणीमध्ये पुढे काय होईल हे बघण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.